नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. खूप मोठी भरती निघालेली आहे. एकूण इथे 7,000पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत. 7,934 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. आजपासून म्हणजे 30 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. भारतीय रेल, राष्ट्रीय जीवन रेखा, इंडियन रेल्वेज यांच्याकडून अपडेट आलेली आहे. खूप मोठी भरती निघालेली आहे. एकूण इथे 7,000पेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत आणि इथे वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार काय असणार आहे, निवड प्रक्रिया, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत. वेगवेगळे पदं आहेत, त्यानुसार एज्युकेशन क्रायटेरिया आहेत. त्यानंतर इथे अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे, त्याच्यानंतर जी आपण सिलेक्शन होणार आहे त्याची पद्धत काय आहे, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. जी निवड प्रक्रिया होणार आहे त्याचे वेगवेगळे स्टेप्स आहेत ते सुद्धा आपण समजून सांगणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो, ज्यामध्ये सरकारी जॉब्स आहेत, परमनंट जॉब्स आहेत, पार्ट टाइम जॉब्स आहेत, वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत, बँक रिलेटेड जॉब्स आहेत, कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या ते सुद्धा आपल्या चॅनलवरती असतं. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आपल्याकडे PDF आहे, 74 पेजेसची जी PDF आहे आपण समजून घेणार आहोत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आलेली आहे. लेटेस्ट अपडेट आहे. PDF सुद्धा आहे, ते आपण वन बाय वन चेक करूया. रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर, डिपोट मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल अँड मेट्रोलॉजिकल असिस्टंट असे वेगवेगळे पदं सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर इथे ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 30 जुलै 2024 आहे, म्हणजे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. क्लोजिंग डेट 29 ऑगस्ट 2024 असणार आहे. आता इथे पोस्टनुसार इथे इनिशियल पे आहे म्हणजे सॅलरी आहे आणि त्याच्यानंतर एज क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे. केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मेट्रोलॉजिकल सुपरवायझर रिसर्च लेवल 7 CPC आहे. 44,900 इथे सॅलरी असणार आहे. 44,900 आणि इथे एज क्रायटेरिया 18 ते 36 वर्ष असणार आहे. म्हणजे बाकीचे पद आहेत ज्युनियर इंजिनियर, डिपोट मटेरियल सुपरिटेंडंट हे यांना 35,400 सॅलरी असणार आहे सुरुवात लेवल 6 आणि 18 ते 36 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. इथे एकूण बघा 7,934 आणि इथे केमिकल सुपरवायझर त्याचे पकडून 7,951 जागांसाठी इथे वॅकन्सीज असणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेला आहे तुम्हाला. याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकता, मेडिकल फिटनेस काय असणार आहे, सर्व माहिती आपण वन बाय वन चेक करून घेऊयात. सो इथे एज क्रायटेरिया तर आपण बघून घेतलेला आहे की इथे 18 to 36 इयर्स आहे, 18 ते 36 वर्ष. स्केल पे सुद्धा पाहिलेला आहे की 44,900, 35,400 वेगवेगळ्या पदानुसार आहे. एक्झाम्स म्हटलं तिथे 2 स्टेप होणार आहे. कम्प्युटर बेस्ड स्टेप फॉलोइंग बाय आता वेगवेगळ्या फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन थ्रू होणार आहे. त्यानंतर इथे सेकंड स्टेज CBT म्हणजे सेकंड अजून एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये मार्क्स विल बी नॉर्मलाइज्ड. मार्क्स आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1/3 मार्क ऑफ अलॉटेड मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करायचं आहे. आता इथे मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. वॅकन्सीज दिलेल्या आहेत. नॅशनॅलिटी म्हटलं तर इथे कॅन्डिडेट मस्ट बी सिटिझन ऑफ इंडिया, सिटिझन ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान सांगितलेलं आहे. एज लिमिट सांगितलेलं आहे 18 ते 33 वर्ष आणि दुसरं आहे ते 18 to 36 इयर्स, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं आहे. इथे एज रिलॅक्सेशन मेन्शन केलेलं आहे. SC STला 5 इयर्स, OBCला 3 इयर्स तुम्ही एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बघा. कॅन्डिडेट शुड हॅव एज्युकेशनल अँड टेक्निकल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं एज्युकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन थ्रू झालेलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे फीज सांगितलेलं आहे. कॅटेगरीज 1 कम्युनिटीज ऑफ कॅन्डिडेट्स फॉर ऑल कॅन्डिडेट्स 500 रुपये फी असणार आहे. अँड अमाऊंट ऑफ 400 शेल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपेअरिंग फर्स्ट स्टेज CBT. फी 500 रुपये आहे. आणि इथे SC ST एक्स सर्व्हिसमेन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज और इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास यांना 250 रुपये फी असणार आहे. आता ओनली कॅन्डिडेट्स हू अटेंड फर्स्ट स्टेज CBT विल गेट रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फीज. म्हणजे फर्स्ट तुम्ही CBT एक्झाम इथे अटेंड केल्यानंतर तुम्हाला रिटर्न फीज सुद्धा भेटणार आहे. मोड्स ऑफ फी पेमेंट ऑनलाईन मोड आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास EBC साठी सांगितलेलं आहे की काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी त्याचे रूल्स आहेत ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. ज्यामध्ये तुम्ही फर्स्ट CBT एक्झाम दिलं तर तुम्हाला ते फी रिफंड होणार आहे, मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून माहिती आहे, आपण स्क्रोल करत आहोत.
रिक्रुटमेंट प्रोसेस आहे बघा. द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ फॉलोइंग स्टेज. वेगवेगळे स्टेजेस आहेत. फर्स्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, सेकंड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्यामध्ये फर्स्ट स्टेज CBT, ज्या ड्युरेशन 90 मिनिट्स, कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट, जे कॉमन असणार आहे 90 मिनिट्स, 120 मिनिट्स फॉर एलिजिबल PWBD. नंबर ऑफ क्वेश्चन 100 असणार आहे. सब्जेक्ट्स असणार आहे मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स आणि ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ क्वेश्चन CBT 1 मार्क्स फॉर ईच सेक्शन सांगितलेलं आहे. मॅथ्ससाठी 30, त्याच्यानंतर ईच सेक्शनसाठी 30, जनरल इंटेलिजन्ससाठी रिझनिंग नंबर ऑफ क्वेश्चन 25, मार्क्स 25, जनरल अवेअरनेस 15 असं इथे मेन्शन केलेलं आहे. सेकंड स्टेज जे आहे ती CBT 120 मिनिट्स ड्युरेशन असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 150. सिलेबस आहे जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट, पोल्युशन कंट्रोल आणि टेक्निकल ॲबिलिटीज. इथे त्याचं जे सेक्शन वाईज डिवाइड केलेलं आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे डिसिप्लिन मॅपिंग टेबल्स दिलेला आहे की तुमचं एक्झाम ग्रुप कोणता असणार आहे, तुमच्या एज्युकेशननुसार तुमचं एक्झाम ग्रुप कोणता असणार आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर, प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे जे ब्रांचेस आहेत वेगवेगळे, त्याच्यासाठी मेकॅनिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग हे एक्झाम ग्रुप असणार आहे. त्यानंतर BSc असेल इन सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर 3 years ड्युरेशन, सिव्हिल अँड अलाइड इंजिनिअरिंग हे एक्झाम ग्रुप असणार आहे. त्याच्यानंतर इथे कॅल्क्युलेशन ऑफ मेरिट इंडेक्स फॉर ऑल पेपरची माहिती दिलेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती दिलेली आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, म्हणजे फर्स्ट 2 एक्झामिनेशन झाल्यानंतर सेकंड स्टेजनंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता हॅव टू अप्लाय म्हटलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. जे अकाउंट असणार आहे ऑनलाईन पद्धतीने क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर 1 by 1 स्टेप फॉलो करून फॉर्म फिल करायचं आहे. मोड ऑफ ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे बघा, क्रिएट अँड अकाउंट, आणि त्याच्यानंतर इथे पे ऑफ मोडिफिकेशन फी सांगितलेलं आहे इथे. त्याच्यानंतर इनव्हॅलिड ॲप्लिकेशन आणि रिजेक्शन, काही चुकलं असेल तर इनव्हॅलिड किंवा रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. आता ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत बघा. मॅट्रिक्युलेशन, हायस्कूल एक्झामिनेशन सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट लागणार आहे, 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे, डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केला, इंजिनिअरिंग सायन्स डिग्री सर्टिफिकेट हे लागणार आहे, SC/ST सर्टिफिकेट, OBC असेल तर त्याचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर डिक्लेरेशन त्याचं, इन्कम सर्टिफिकेट, हे वेगवेगळे जे लिस्ट दिलेले आहे हे सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला लागून जाणार आहे. ही पूर्ण माहिती आहे. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेला आहे. फर्स्ट आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि थर्ड आहे मेडिकल एक्झामिनेशन, ज्यामध्ये तुम्हाला 1 by 1 स्टेप कंप्लीट केल्यानंतरच पूर्ण प्रोसेस होऊन जाणार आहे. इथे जनरल OBC EWSला 500 रुपये फी असणार आहे. SC/ST PWDला 250 रुपये असणार आहे. परमनंट जॉब असणार आहे. ऑनलाईन टेस्ट निवड प्रक्रिया असणार आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे 30 जुलै 2024 आणि लास्ट डेट 29 ऑगस्ट 2024 असणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1377 जागा आहेत. केंद्र सरकारी जॉब आहे. तुम्ही ऑल इंडिया उमेदवार असू द्या, नक्कीच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. इथे काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.